अशी भोपळ्याची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. ह्याच्यामध्ये कांदा नाही, टोमॅटो नाही, कुठल्याही प्रकारचं वाटण नाही. पण लाल भोपळ्याची भाजी तुम्ही जर काही अशा पद्धतीने बनवलीत ना, खूप सुंदर लागते. मी इथे साधारण पावशेर लाल भोपळ्याची भाजी बनवणार आहे. तर बाजारातून हा भोपळा आणलाय मी साधारण पावशेर आहे हा. तर आता करायचं काय आहे, याचा पहिल्यांदा बियांचा जो पार्ट आहे ना, तो बाजूला करून घ्यायचा. तो फारच मऊ असतो. बिया तुम्ही नुसत्या सालं काढून खाऊ पण शकता वाळवून आणि मग तो सालांचा पार्ट बाजूला केला ना, की मग कट करून घ्यायचा. हा भोपळा ताजाच होता, त्यामुळे मी काही धुणार वगैरे नाहीये आणि चारी बाजूंनी भोपळा कट केला ना, की धुण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित असा मी ह्याच्या पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे कट करून झाल्यानंतर आहे ना, खालचं साल आहे ना, ते काढून घ्यायचंय. तर साल बरेच जण साल काढत नाहीत. सालासकटच भोपळ्याची भाजी करतात. पण मी साल काढून घेते. तुम्हाला जर सालासकट करायची असेल ना, तर तुम्ही सालासकटही भोपळ्याची भाजी करू शकता. पण मी मात्र इथे साल काढून घेते. ते कडक लागतं. त्यामुळे मी ते आणि शिजायलाही फार वेळ लागतो. त्यामुळे मी काढून घेते. आता साल काढून झालं ना, की ह्याच्या छोट्या-छोट्या आपण जसं बटाट्याच्या काचऱ्या करतो ना, त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत. ही भोपळ्याची भाजी बनवायला अतिशय सोपी आहे. ह्याच्यामध्ये जास्त काही कुठल्या गोष्टी घालायची गरज पडत नाही. नुसती भोपळाच आपण परतून घ्यायचा आहे. त्यामुळे खूप छान लागते. तुम्ही एकदा ह्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि अगदी मोजून 5 मिनिटामध्ये ही भाजी होते. म्हणजे सकाळच्या मुलांच्या किंवा मिस्टरांच्या टिफिनला जरी तुम्हाला बनवायची असेल ना, तर तुम्ही ही भाजी अशी पटकन सकाळी अगदी 5 मिनिटामध्ये बनवू शकता. हे बघा आता अशा पद्धतीने मी ह्याचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता काय करायचं कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल साधारण आपल्याला 2 चमचे तरी मोठे तेल लागेल. तर 2 मोठे चमचे इथे आपण तेल घालून घ्यायचं आणि तेल तापलं ना, की ह्याच्यामध्ये मोहरी वगैरे घालायची नाहीये. आपल्याला जिरं घालायचंय. कारण की जिऱ्याची फोडणी जेव्हा आपण ह्या भोपळ्याच्या भाजीला देतो ना, अप्रतिम अशी चव येते आणि वासही खूप सुंदर येतो. जिरं तडतडलं ना, की मग 4-5 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची. कढीपत्ता घालून झाला ना, की ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंगाने सुद्धा खूप सुंदर असा वास येतो. हिंग आणि हळद घालून झालं की लगेचच आपण काप केलेला जो भोपळा आहे ना, तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा. भोपळा घालून झाला, की मग व्यवस्थित सगळं छान हलवून घ्यायचं. म्हणजे काय, की आपली फोडणी जी आहे ती सगळ्या फोडींना व्यवस्थित लागली पाहिजे. अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं. ही भोपळ्याची भाजी जितकी सोपी आहे बनवायला तेवढी खायला तितकीच सुंदर लागते. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण घालण्याची गरज नाही. तुम्हाला कांदा, टोमॅटो वगैरे काहीही घालण्याची गरज नाही. ही अशीच भाजी बनवा, खूप सुंदर लागते. एकदा व्यवस्थित ही परतून घ्यायची. सगळी फोडणी सगळ्या फोडींना व्यवस्थित लागली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये तिखट घालायचं आहे. आपण इथे मिरची घातलेली नाहीये. लाल तिखटानेच आपल्याला तिखटपणा आणायचा आहे. तर तुम्हाला किती तिखट हवंय तुम्ही त्याप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. नंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि पुन्हा एकदा छान परतून घ्यायची. याच्यामध्ये आपल्याला जरा देखील पाणी घालायचं नाहीये. पाणी घातलं की काय होणार, भोपळा जो आहे तो लगेचच पूर्णपणे मऊ पडून त्याची चव निघून जाईल. त्यामुळे पाणी बिलकुलही घालायचं नाही. आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवायची आहे. आता हे छान आपण अगदी परतून घ्यायचं. परतून झालं ना की मग ह्याच्यामध्ये झाकण ठेवायचं ह्याच्यावरती आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. अगदी 5 मिनिटामध्ये तयार होते. हा भोपळा शिजतो पण लवकर आणि पटकन होते. आता हे झाकण काढल्यानंतर वासच इतका सुंदर येतो ना, की कधी एकदा जेवायला बसतो एवढी सुंदर भाजी होते. माझ्या मुलीला तर कुठल्या भाज्या फार आवडत नाहीत, पण ही भाजी मात्र ती आवडीने खाते. इतकी सुंदर होते. हे बघा इथे आपली भाजी जवळ तयारच झालेली आहे. आता अगदी शेवटी काय करायचं ह्याच्यावरती कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर कायम शेवटी घालायची म्हणजे त्याचा वास जो आहे तो कायम राहतो. आधीच घातली तर ती शिजून त्याचा वास निघून जातो. त्यामुळे अगदी शेवटी कोथिंबीर घालायची. पुन्हा एकदा परतून घ्यायची. फार जास्त शिजवायची नाही ही भाजी. जर का तुम्ही फार जास्त शिजवलीत ना, तर त्याचं भरीत तयार होईल. त्यामुळे फार जास्त शिजवायची नाही. ही लगेचच मऊ पडते भाजी. त्यामुळे अशी फोडी जोपर्यंत आहेत छान शिजलेल्या आहेत, तोपर्यंतच गॅस बंद करून टाकायचा. खूप जास्त शिजवली तर मग याचं भरीत तयार होऊन जाईल. ही अशा पद्धतीने भाजी आपली तयार झाली. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर एक कमेंट नक्की करा. तुम्ही कमेंट केलं की मला खूप छान वाटतं. आणि तुम्हाला जर का अशा माझ्या रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अशाच छानशा साध्या सोप्या रेसिपीज माझ्या चॅनलवरती अपलोड करत असते. इथे ही भोपळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे. तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.